चला तर आज आपण बघणार आहोत अशी एक रेसिपी आंबा नारळ वडी. तर कशी बनवायची ते पाहू. चला तर आज आपण बघणार आहोत कमीत कमी 4 साहित्यामध्ये अशी आंबा नारळ वडी कशी बनवायची. तर चला तर आज आपण बघणार आहोत आंबा नारळ वडी कशी बनवायची. त्यासाठी काही जास्त साहित्य पण लागत नाही. कमी साहित्यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, थोडी साखर आणि दूध पण घेतलेलं आहे आणि ओलं नारळ घेतलेला आहे खिसून. चला आता रेसिपी आपण सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये टाकून ते आंब्याचा गर, त्यानंतर टाकून देते साखर. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता. आणि खिसून घेतलेलं सुकं खोबरं आणि थोडं दूध आधी टाक. आता हे मिक्सरला मी फिरवून घेते. इथं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता गॅस लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते कढई. जाड बुडाची कढई ठेवून द्यायची, कारण आपलं सारण नंतर चिटकणार नाही. कढई आपली गरम झालेली, आता त्यामध्ये टाकून देते मी 2 चमच साजूक तूप. साजूक तूप टाकल्यानंतर नंतर त्यामध्ये टाकून देते हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले आंब्याचा गर. हे आता हे सारण हलवत राहायचं, कारण हे चिकटलं नाही पाहिजे खाली. 2-4 मिनिटं अजून हलवत राहायचं. 2-4 मिनिटं आपलं हलवून झालेलं. आता यामध्ये टाकून देते शिल्लक राहिलेलं दूध. आणि याला हलवत राहायचं. मंद आचेवर हे शिजून घ्यायचं सारण. आपलं वडीचं सारण हे कसं ओळखायचं, आता प्रश्न तुमच्या डोक्यात पडलाच असेल. जेव्हा आपली हे सारण यामधलं असं गोल होईल कढईमध्ये, तेव्हा समजायचं आपली वडीचं सारण तयार झालेलं आहे. जास्त पण वेळ लागत नाही हे सारण बनवाय, फक्त 10-12 मिनिटांमध्ये आपली वडी तयार होते. कुठलीच न तयारी करता कमी साहित्यामध्ये, घरच्या साहित्यामध्ये हे पाहू शकता. आपलं असं सारण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे वडीचं. आता मी गॅस बंद करून घेते. मी तर आपलं सारण पण तयार झालेलं आहे. सारण पण तयार झालेलं आहे. आता इथे मी छोटी प्लेट घेतलेली आहे. आता त्याला तुंप लावून घेते थोडं, सर्व साईडनं. आता सारण यामध्ये टाकून देते. टाकल्याच्या नंतर याला असं करून घ्यायचं.
आपली बरोबर बर्फी सेट होईल. आता 4 तासानंतर आपण याच्या वड्या काढायच्या किंवा 12 तासानंतर पण वड्या काढल्या तरी चालतील. चला तर पाहू आता 4 तासानंतर आपली अशी ही आंबा वडी तयार झालेली आहे. आता आपण याची ही चला तर पाहू आता 4 तास झालेले आहेत आपल्या आंबा वडीला. तर आता चला आपण याच्या वड्या काढून घेऊ आणि खूपच चविष्ट पण लागते. उभ्या मारून घेतल्या. तुम्हाला लहान मोठ्या हवा असतील तर तुम्ही लहान मोठ्या करू शकता. हे पाहू शकता आपल्या अशा खुसखुशीत आंबा वडी पण निघून तयार झालेली आहे. आम्ही छोट्या काढलेल्या आहेत. खायला पण खूपच चविष्ट लागते. आपण आंब्याची रस बनवला असन, आंब्याच केक बनवला असन, ची लस्सी बनवली असन, पण अशी आंब्याची नारळ वडी कधी बनवली नसेल. तर ही नारळ वडी आपण बनवून या. कशी वाटली आंबावडीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बचत राहा, खुश आनंदात राहा आणि आंबा नारळ वडी खात राहा.